नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या डी मराठी चॅनलवर। आज आपण एका अशा पवित्र आणि रहस्यमय ठिकाणाचा प्रवास करणार आहोत जिथे आध्यात्मिकता आणि इतिहास एकत्र येतात। होय, आपण बोलणार आहोत श्री काशी विश्वनाथ मंदिराबद्दल, जे केवळ एक मंदिर नाही तर हजारो वर्षांचा इतिहास, रहस्य आणि श्रद्धेचा संगम आहे। तुम्ही कधी विचार केलाय का हे मंदिर हिंदू धर्मात इतकं महत्त्वाचं आहे? का याला मुक्तीचं द्वार म्हणतात? आणि याच्याशी जोडलेली रहस्यमय कथा काय आहे? चला जाणून घेऊया या पवित्र स्थळाचं गूढ। जर तुम्हाला अशा रहस्यमय कथा आवडत असतील तर आताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा। रहस्य 1, काशी विश्वनाथ मंदिराचा इतिहास। मित्रांनो, काशी विश्वनाथ मंदिर हे उत्तर प्रदेशातील वाराणसी म्हणजेच काशी इथे आहे। काशी ही भारतातील सर्वात प्राचीन आणि पवित्र शहरांपैकी एक आहे। असं मानलं जातं की काशी ही भगवान शंकरांनी स्वतः स्थापन केली आहे। पौराणिक कथांनुसार काशी ही पृथ्वीवरची अशी जागा आहे जिथे भगवान शंकर आणि माता पार्वती यांचं वास्तव्य आहे। याच कारणामुळे याला शिवनगरी असंही म्हणतात। काशी विश्वनाथ मंदिर हे भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे। पण मित्रांनो, हे मंदिर जसं आहे तसं आजचं नाही। या मंदिराला अनेकदा विध्वंसाचा सामना करावा लागला। 12व्या शतकात मोहम्मद गोरी आणि नंतर 17व्या शतकात औरंगजेबाने हे मंदिर उद्ध्वस्त केलं। पण प्रत्येक वेळी भक्तांनी आणि राजांनी, विशेषतः मराठ्यांच्या राणी अहिल्याबाई होळकर यांनी 1780 मध्ये हे मंदिर पुन्हा बांधलं। आजचं मंदिर त्यांच्याच प्रयत्नांचा परिणाम आहे। याच मंदिराच्या शेजारी ज्ञानवापी विहीर आहे, जी आजही अनेक रहस्यांना आपल्या कुशीत बाळगून आहे। रहस्य 2, पौराणिक कथा आणि रहस्य। चला आता जरा पौराणिक कथांकडे वळूया। असं मानलं जातं की काशी विश्वनाथ मंदिरातलं ज्योतिर्लिंग हे स्वयंभू आहे, म्हणजेच ते स्वतः प्रकट झालं आहे। पौराणिक कथेनुसार एकदा भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव यांच्यात श्रेष्ठतेवरून वाद झाला। यावर निर्णय घेण्यासाठी भगवान शंकर एका प्रकाशाच्या स्तंभाच्या रूपात प्रकट झाले। हा प्रकाश इतका प्रचंड होता की त्याचा शेवट शोधणं अशक्य होतं। विष्णूंनी खाली आणि ब्रह्मदेवांनी वर जाऊन हा शेवट शोधण्याचा प्रयत्न केला, पण दोघांनाही अपयश आलं। याच प्रकाशस्तंभाचा एक भाग म्हणजे काशी विश्वनाथाचं ज्योतिर्लिंग। पण मित्रांनो, याच्याशी जोडलेलं एक रहस्य आहे। असं म्हणतात की या मंदिरातलं ज्योतिर्लिंग खरं तर जमिनीखाली आहे आणि आज आपण जे लिंग पाहतो ते त्याचं प्रतीक आहे। काही भक्तांचं असंही म्हणणं आहे की मंदिराच्या गाभायात रात्रीच्या वेळी काही अलौकिक आवाज ऐकू येतात। काहींना तर शिवलिंगावर प्रकाशाचा झोत दिसल्याचा दावा आहे। हे खरं आहे की खोटं याचा कोणताही ठोस पुरावा नाही, पण यामुळे मंदिराचं रहस्य अधिकच गूढ बनतं। रहस्य 3, ज्ञानवापी विहिरीचं रहस्य। आता बोलूया मंदिराशी जोडलेल्या सर्वात मोठ्या रहस्याबद्दल, ज्ञानवापी विहीर। ही विहीर मंदिराच्या परिसरात आहे आणि असं मानलं जातं की यातूनच मंदिराचं मूळ शिवलिंग लपवलं गेलं होतं जेव्हा औरंगजेबाने मंदिरावर हल्ला केला। काही इतिहासकारांचं म्हणणं आहे की ही विहीर म्हणजे खरंतर एक प्राचीन जलकुंड आहे, ज्याचा वापर पवित्र स्नानासाठी होत असे। पण स्थानिक लोकांचं असं म्हणणं आहे की या विहिरीतून एक गुप्त मार्ग आहे जो गंगेच्या तीरापर्यंत जातो। काही वर्षांपूर्वी पुरातत्व विभागाने या विहिरीची तपासणी केली, पण त्यांना काही विशेष सापडलं नाही। तरीही ही विहीर आजही रहस्यमय आहे। काही भक्तांचा असा विश्वास आहे की या विहिरीचं पाणी पवित्र आहे आणि ते प्यायल्याने मनुष्याला आध्यात्मिक शक्ती प्राप्त होते। तुम्हाला काय वाटतं? ही विहीर खरंच गुप्त मार्ग लपवते का? रहस्य 4, मंदिराचं आध्यात्मिक महत्त्व।
काशी विश्वनाथ मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर ते मुक्तीचं द्वार मानलं जातं. हिंदू धर्मात असं मानलं जातं की काशीत मृत्यू येणं म्हणजे थेट मोक्ष प्राप्त होणं. याच मंदिरात दर्शन घेतल्यानंतर भक्तांना त्यांच्या पापांपासून मुक्ती मिळते, असा विश्वास आहे. याच कारणामुळे दरवर्षी लाखो भाविक येथे येतात, विशेषतः महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात. मंदिरातलं वातावरण इतकं आध्यात्मिक आहे की इथे गेल्यावर प्रत्येकाला शांती आणि ऊर्जा मिळते. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताना तुम्हाला शिवलिंगासमोर एक अनोखी शक्ती जाणवते. याच मंदिरात रोज हजारो भक्त आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी येतात आणि त्यांना याचा अनुभवही येतो. रहस्य 5. आजच्या काळातलं काशी विश्वनाथ. 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वनाथ कॉरिडॉर प्रकल्प सुरू केला, ज्यामुळे मंदिराचा परिसर अधिक सुंदर आणि सुसज्ज झाला आहे. हा कॉरिडॉर गंगा नदीपासून थेट मंदिरापर्यंत जोडतो आणि भक्तांना एक सुंदर अनुभव देतो. पण याच प्रकल्पामुळे काही वादही निर्माण झाले. काही स्थानिकांचं म्हणणं आहे की यामुळे काशीच्या प्राचीन स्वरूपाला धक्का लागला आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा. मित्रांनो, काशी विश्वनाथ मंदिर हे केवळ एक मंदिर नाही, तर एक आध्यात्मिक अनुभव आहे. याचं रहस्य, इतिहास आणि पौराणिक कथा प्रत्येकाला थक्क करतात. तुम्ही कधी काशीला गेला आहात का? तिथल्या अनुभवाबद्दल आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, जर तुम्हाला अशा रहस्यमय आणि आध्यात्मिक कथा आवडत असतील, तर डीमराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील. धन्यवाद आणि पुन्हा भेटूया एका नवीन रहस्यमय प्रवासात. धन्यवाद.